तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं खरं तर अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत। सुजय विखे यांच्या भाजप प्रवेश झाल्यामुळे त्यांच्या मागे काय तडजोडी झाल्या ते माहित नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशावर दिली। शरद पवारांचं राजकारण चकवा देणार असल्याचं देखील संजय राऊत यावेळेस म्हणाले। तसंच आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही याबाबत भूमिका जाहीर केली नसल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। आता त्यांच्या घरामधले तिसरी पिढी भाजपवासी झाली, चांगली गोष्ट आहे। त्यांनी भगवा खांद्यावर घेतला, भलो तो शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल, पण हिंदुत्वाचा विचार जो आहे त्यांना पटला। आता ह्याच्या मागे काय तडजोड झाल्यात वगैरे मला म्हणायचं नाही। शरद पवार स्वतः बारामती असेल किंवा माढा असेल किंवा त्यांचा एखादा मतदारसंघ असतील, ते पराभूत होणार नाहीत। त्यांची संसदीय कारकीर्द जी आहे गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त, ती फार मोठी कारकीर्द आहे आणि निवडणूक लढतील असं मला कधीच वाटलं नव्हतं। ते अर्थात तो त्यांचा पक्षाचा निर्णय असेल, पण त्यांनी हे करत असताना एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत असं मला वाटतं की त्यांनी त्यांचा नातू पार्थ पवार याचा एक प्रकारे प्रचाराचा नारळ फोडला। बाळासाहेब ठाकरे निवडणूक कधीच लढले नाही, पण त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरती कायम प्रभाव ठेवला। उद्धव ठाकरे निवडणुका लढले नाहीत, त्यांची पण तीच भूमिका राहिली। आणि मला असं वाटतं की त्याच परंपरेचा वारसा आज तरी आदित्य ठाकरे चालवत आहेत, पण ते तरुण आहेत, राजकारणाच्या नवीन आखाड्यामध्ये ते उतरलेले आहेत, जुने झालेत। शेवटी हा तरुणांचा निर्णय असतो, पण मला वाटतं ठाकरे कुटुंबाचीच परंपरा ते पुढे चालवतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।